पण याला कळतंय बरं का, बबड्याला आहे ना साऱ्या गोष्टी कळतात. आता ही ब्राह्मणी नाराज आहे, झोपली, सारं कळतं बरं का त्याला, साऱ्या गोष्टी. ते बरोबर ते ब्राह्मणीच्या समोर म्हणजे पिल्लांच्या परत पिलांवर लाड करते, प्रेम करते, जीव जवळ घेते त्याला. तो म्हणजे असं म्हणतो ना आपण की घरातला एखादा माणूस दुःख असतं पण त्याला ते दाखवता येत नाही आणि तो दाखवत नाही, सेम असं आहे त्याचं. तर किती वेळा त्याने ते पिल्लं पण जाऊन बघत होतं कुठं आहे काय, शोधित होतं. पोरगी तर उठानाच आहे. ब्राह्मणी अवघड आहे, मुकाजीव आहे. बोलता येत नसलं मग काय झालं, त्यांना पण दुःख होतं. दुःख असतं ना रे, काय आता काय बोलणार. आपल्याला करायचं होतं तेवढं तर आपण केलंच की, त्याच्या पलीकडे तर काय करणार आपण. शेवटी नियतीच्या पुढे जाता पण येत नाही आपल्याला. बबे, ब्राह्मणीला सांग जरा ये इकडे, चल ये इकडे. बाणाला इथे घे म्हणा, बाणाला इथे इथे बाळाला घे. घेऊन ये म्हणा. हे लाड करतं रे पिलाचे. शिंबबी शरते ना, शिंबबी. प्राणी असतो पण त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही. दुःख तरी कोणाला व्यक्त करणार ते. बबड्या, तरी तो ब्राह्मणी शंभू यांच्या जवळ जाऊन लाड करते त्यांचे पोरांचे. तर बघाय का तो कसं झोपलं त्याच्यासारखंच. त्याला कळतंय रे साऱ्या गोष्टी, साऱ्या गोष्टी कळतात त्याला, ते दाखवत नाही. बबी, बबड्या, हे राजा, पोरगी बघ बोलती का काय. शेवटी आईला दुःख होणारच की रे, पोरग दिसत नाही म्हणल्यावर. किती वेळा तिने भरपूर वेळा इकडे तिकडे जाऊन आली, बघून आली सारं काय. ते बघ तो कसं झोपले. आत्ता आत्ता खाली होतं ते ओढून घेतलं वाटतं त्याने. बब्या, जपतंय, दाखवतं पण ते म्हणजे असं तेवढं प्रेम बी करते. पण वाईट ह्याच गोष्टीवरच वाटतं की बाबा ते जायला नव्हतं पाहिजे. ते जन्मताच तसं वीक होतं ते, त्याच्यामुळं आपल्याला बी काय करता आलं नाही. ते छोटं असल्यामुळे त्याचे उपचार पण असं काही करता येत नाहीत ना. शेवटी ते आईबापाला दुःख असतंच, ते प्राणी असो माणूस असो कुणी असो. बबड्या, कसं घेऊन झोपलंय त्याला. अवघड आहे. पण ते आता हे करायचं आहे साऱ्यांच्या. आता नको, पिल्लं नको, बस आता. बघ वाटत नाही त्या गोष्टी. शंभू, कुठं चालला रे? भूक लागली त्याला. आता पिल्लं नको काय नको, तर कारण ती माझी ताकद नाही आता त्या गोष्टी बघायची बाबा. बस झालं आता. ऑलरेडी मी रजिस्टर करून आलेलो आहे त्या गोष्टी. आता नको पिल्लं. आता हाय याचं याला मोठं करायचं चांगलं, बाबड्या शंभूसारखं व्यवस्थित जपून. खंत तेवढीच एक वाटते की ते
त्याला आम्ही वाचू शकलो नाही. प्रयत्न भरपूर केले पण वाचू शकलो नाही त्याला.